ओम साईराम. श्री साईबाबांचे अनन्य भक्त काकासाहेब दीक्षित उर्फ भाऊसाहेब दीक्षित हे मुंबईचे सॉलिसिटर होते. तसेच जिल्हाधिकारी नानासाहेब चांदोरकर यांचे ते मित्र. नानासाहेब चांदोरकरांनी त्यांना शिर्डीस आणले व दर्शनानंतर ते बाबांची अनन्यपणे सेवा करू लागले व आपली खूप जुनी ओळख आहे असेही बाबांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांना त्यांचे पद प्रतिष्ठा यांचे काही महत्त्व वाटत नव्हते. म्हणूनच त्यांचे नातेवाईक नाराज झाले व त्यांना घेऊन जाण्यासाठी आले. पण त्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट शिर्डीतच जागा घेऊन एक वाडा स्थापन केला व तिथेच राहू लागले. तोच दीक्षित वाडा आज समाधी मंदिर परिसरात आहे. व त्यानंतर आजन्म त्यांनी बाबांची सेवा केली व बाबांच्या सेवेतच देह झिजवला. बाबांनी त्यांना वचन दिले की तू काहीही चिंता करू नकोस, तुझा शेवट अगदी चांगला होईल व मी तुला फुलासारखा विमानात बसून नेईन. व अगदी तसेच झाले. ते प्रवास करत असताना मित्रांशी बाबांबद्दल बाबांच्या चमत्कारांबद्दल बोलत असतानाच अचानकच त्यांनी त्यांच्या मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवले व अगदी काहीही त्रास न होता त्यांचे प्राण निघून गेले. अगदी बाबांनी बोलल्याप्रमाणेच काहीही त्रास न होता ते बाबांबरोबर विमानात बसून गेले असे त्यांचे मित्र स्वतःहून सांगत होते. म्हणजेच बाबांनी त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांचा अंत झाला व ते बाबांच्या सोबत गेले. ओम साईराम.